मित्रांनो, भरपूर लोकांना आरंभशूर असण्याची बाधा जडलेली असते. तुम्ही पण त्यापैकी आहात का? म्हणजे तुम्ही मोठे मोठे प्लॅनिंग करता, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणार, भविष्यात आपण हे करणार ते करणार, अशा भरपूर गोष्टी आपण करतो. आपली टू डू लिस्ट लंबी आपण बनवतो, काही दिवस त्याच्यावर कामसुद्धा करतो, परंतु नंतर त्याच्यावर कार्यवाही करणे आपल्याला कठीण जाते. अशी समस्या जर आपली सुद्धा असेल तर हा व्हिडिओ आपल्या अत्यंत कामाचा आहे. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला समजा एक निबंध लिहायचा आहे पण तुम्ही विलंब केला. ट्रेडमिल तुमच्या तळघरात धूळ गोळा करत आहे. तुम्हाला एखादी भाषा शिकायची आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा करिअर बदलायचे आहे, पण त्या कल्पना कुठेही जात नाहीत. निष्क्रियता ही अशी गोष्ट आहे जी आपण सर्वांनी अनुभवली असेलच. निष्क्रियता इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या अपयशाचे आणि आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण सातत्याने करू शकलो तर जीवन खूप सोपे होईल. तुमचे प्रकल्प अधिक यशस्वी होतील, तुमची ध्येय प्रत्यक्षात येतील, तुमचे जीवन अधिक चांगले होऊ शकेल. आपल्या सर्वांना माहीत आहे की कृती कठीण आहे, पण ते का आहे? कृती करण्यासाठी आपण एवढी धडपड का करतो? आळशीपणा हे मानवी मानसिकतेचे केवळ एक अंगभूत वैशिष्ट्य आहे असे गृहीत धरून हे गृहीत धरणे सोपे आहे, परंतु अशा पर्यायाची कल्पना करणे देखील शक्य आहे जिथे इतक्या आंतरिक संघर्षाशिवाय कृती झाली. खरंच या शक्यतेचा विचार करण्यासाठी तुम्हाला एखाद्या काल्पनिक विश्वासी कल्पना देखील करण्याची गरज नाही, कारण आपल्या जगात असे लोक आहेत जे कृती करण्यात कमालीची चांगले आहेत. कृती करण्याची क्षमता आणि अंतिम यश यांच्यात आश्चर्यकारकपणे उच्च संबंध असल्याचे बऱ्याच वेळा दिसते. कृती आणि यश इतके जवळून जुळलेले आहेत की निष्क्रियतेने आपल्याला होणारा संघर्ष अधिकच गोंधळात टाकणारा बनतो. जर जीवनातील यश गोष्टी करा, त्यांच्याकडून शिका, पुन्हा करा इतके सोपे असेल तर आपल्यापैकी बरेच जण आळशीपणा, स्वतःची तोडफोड आणि दिरंगाईच्या पाशात का अडकतात? तर मित्रांनो, या करण्यात अडचणीसाठी काही संभाव्य माहिती स्पष्टीकरण आता आपण पाहूया. तर कृती कठीण का आहे याची अनेक संभाव्य कारणे असू शकतात. मी काही स्पष्टीकरण देण्याचा या व्हिडिओत प्रयत्न करणार आहे. तथापि मला काही सिद्धांत सुद्धा तुम्हाला सांगायचे आहे जी काम फार चांगले करत नाहीत. तर पहिला मुद्दा आहे प्रतिभा. प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि निर्ममता हे तुमच्या कार्यान्वित करण्याच्या क्षमतेचे गुणक आहेत. अर्थात मेरी क्युरी हुशार होती, त्या तेजाने अगदी योग्य संशोधन प्रकल्प निवडून तिला रेडियम शोधण्यात आणि इतिहास घडवण्यात हातभार लावला. परंतु प्रतिभा हा साहजिकच यशाचा एक घटक असला तरी कृती करण्याशी त्याचा संबंध आहे असे वाटत नाही. जग ज्वलंत ताऱ्यांनी भरलेले आहे आणि साम्राज्य निर्माण करणाऱ्या माध्यम विचारांनी सुद्धा. दुसरा मुद्दा आहे प्राधान्य. मला इलॉन मस्कच्या कामाच्या आयुष्याची इच्छा नाही. मी या वस्तुस्थितीसह ठीक आहे की याचा अर्थ माझा कदाचित जगावर समान पातळीवर प्रभाव पडणार नाही. प्राधान्यामध्ये हा फरक आहे. जी लोक किती परिश्रम करण्यास इच्छुक आहेत हे आपण पाहत असलेल्या श्रेणीचा भाग स्पष्ट करतो, परंतु प्राधान्य हे स्पष्ट करू शकत नाहीत की आपण स्वतःशी इतका संघर्ष का करतो. आपण शेवटी काय करणार हे आपल्याला माहीत असलेल्या निबंधावर कायमचे विलंब का? आपण भाषा वापरू शकत नाही अशा स्तरावर कधी पोहोचणार नाही हे आपल्याला माहीत असल्यास आठवडे भाषा शिकणे का सुरू करावे? प्राधान्य प्रयत्न करण्यात अयशस्वी झाल्याचे स्पष्ट करू शकतात, परंतु ते निष्क्रियतेसह आपल्या अंतर्गत संघर्षाचे स्पष्टीकरण देण्यासाठी चांगले कार्य करत नाही. तिसरा मुद्दा असा आहे की प्रयत्न करण्याची क्षमता. कदाचित प्रयत्न ही एक वेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे, बुद्धिमत्तेपेक्षा वेगळी आहे, एक मोठी क्षमता आहे आणि आपण सहजपणे बरेच काही करू शकता. कमी क्षमता आहे आणि सर्व काही एक संघर्ष आहे हे स्पष्टीकरण अंशतः खरे वाटत असले तरी ते आपण अनुभवत असलेल्या संघर्षाच्या पद्धतीशी जुळत नाही.
जर तुमची प्रयत्न करण्याची क्षमता कमी असेल तर तुमची उद्दिष्टे आणि प्रकल्पांमध्ये अपरिहार्य क्रॅशसह क्रियाकलापांच्या तीव्र स्फोटांचा अनुभव घेण्याऐवजी हे तुम्हाला कमी का करत नाही? चौथा मुद्दा आहे प्रेरणा. ज्यांना कार्यवाही करण्यात सर्वात कठीण वेळ आली आहे त्यांच्यापैकी अनेकांकडे बदलण्याचे सर्वात जास्त कारण आहे शरीरातील चरबीची टक्केवारी आणखी 1% कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायपर फेटच्या तुलनेत अगदी अस्वास्थ्यकर जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तीला लहान हस्तक्षेपाचा सर्वाधिक फायदा होईल. जर तुम्ही प्रेरणा ही वस्तुस्थितीपणे कृती करण्यासाठी एक चांगले कारण म्हणून परिभाषित करत असाल तर कृतीत अजून एक मोठे अंतर आहे ज्याचे स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. त्याऐवजी जर तुम्ही प्रेरणा ही वस्तुनिष्ठ भावना म्हणून परिभाषित केली असेल तर आम्ही फक्त आमच्या मूळ कोडीकडे परत आलो आहोत. काही लोक ज्या गोष्टी करायला हव्यात त्या करण्यास प्रवृत्त का वाटतात तर इतरांना नाही? तर निष्क्रियतेच्या नेमक्या कारणासह माझे स्वतःचे विचार अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नाहीत, परंतु मला येथे काही शक्यता शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच मला आणखी खोदण्यासाठी काही दिशानिर्देश द्यायचे आहेत. तर मित्रांनो, शक्यता आणि आत्मविश्वास याचा काय संबंध आहे पहा. ध्येय सेटिंगशी संबंधित सिद्धांताचा एक लोकप्रिय वर्ग म्हणजे अपेक्षा सिद्धांत म्हणून ओळखले जाते. हे मूलतः असे सिद्धांत आहेत जे म्हणतात की एखादी कार्य पूर्ण करण्याची तुमची प्रेरणा तुम्हाला मिळणाऱ्या पुरस्काराच्या मूल्यावर तसेच तुम्हाला ते बक्षीस प्रत्यक्षात मिळेल या अपेक्षेवर अवलंबून असते. तथापि तुमच्या यशाच्या अपेक्षा तुमच्या प्रेरणेवरही अवलंबून असतात. हे एक फीडबॅक लूप तयार करते जिथे प्रेरणा दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेची तुमची स्वतःची अपेक्षा तुमच्या यशाच्या अपेक्षेवर प्रभाव पाडते. अशा प्रकारे तुमच्या प्रेरणा दीर्घकालीन प्रभावित करते. सकारात्मक अभिप्राय लूप एक अशी प्रणाली तयार करू शकतो जिथे 2 संभाव्य गतिशीलता आहेत. एक वेगवान वचनबद्धता, कारण तुम्हाला वाटते की यशाची अधिकाधिक शक्यता आहे आणि त्यामुळे अधिकाधिक प्रेरित व्हा. तसेच तुम्ही अधिकाधिक निराश होत असताना कमी अपेक्षांचा आवर्त सुद्धा इथे येईल. तुमच्या एका पाठपुराव्याच्या अपेक्षांमुळे भविष्यातील व्यवहारावर परिणाम होत असल्याने हे देखील तुमच्या जीवनात करण्याच्या किंवा निष्क्रियतेच्या सामान्य प्रतिसादावर स्थिर होऊ शकते. तुमचे प्रकल्प अयशस्वी होत असतानाच तुमच्या अपेक्षा कमी आहेत आणि प्रेरणा कमी होते. तुमचे प्रकल्प यशस्वी होत असल्यास तुमच्या अपेक्षा वाढतात आणि प्रेरणा मजबूत होतात. आता आपण पाहूया संभाव्यता, सामाजिक इष्टता, पूर्वाग्रह याचा काय सहसंबंध असतो. तर जागरूक मनाचा एक दृष्टिकोन असा आहे की ते मेंदूकडे जनसंपर्क व्यवस्थापक म्हणून त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अधिक कार्य करते. प्रत्यक्षात शॉर्ट्स कॉल करण्याऐवजी त्याच्या वर्तनासाठी वाजवी आवाज स्पष्टीकरणे गोंधळात टाकते. तसे असल्यास हे सूचित करते की आपल्या कृतीतील अनेक अपयश हेतुपुरस्सर आहेत. आपण कृती करण्यात अयशस्वी होतो कारण आपल्या मनाच्या नकळत भागांनी आपल्या वर्तनाला चालना देणारी कार्यवाही न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संभाव्य स्पष्टीकरण म्हणून जिथे मनोरंजक होते तथापि काही वेळा निष्क्रियता सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य नसते. अशा प्रकारे आम्ही इतरांना सूचित करण्यासाठी कृती करण्याची ढोंगी करणे आवश्यक आहे की आम्ही काळजी करतो जरी आम्ही करत नाही. हे ढोंग पूर्णपणे बेशुद्ध देखील असू शकते. खोटे बोलण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही सत्य बोलत आहात यावर विश्वास ठेवणे, जेणेकरून तुमचे मन त्याबद्दल वचनबद्ध नसताना तुम्हाला ध्येय गाठायचे आहे हे तुम्ही स्वतःला पटवून देऊ शकता. हे त्याच्या गृहपाठात विलंब करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये प्रकट होऊ शकते. पण का ते माहीत नाही, कारण त्याला खरोखर अभ्यास करायचा नाही, परंतु त्याला त्याच्या पालकांची मान्यता आणि आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. तो कृती करण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे दिसण्यासाठी अंतर्गत संघर्ष आणि मनस्ताप ही त्याची किंमत असू शकते. आता पाहूया शक्यता, दिवा स्वप्ने वास्तवापेक्षा वेगळी का वाटतात. तर मित्रांनो, कॉन्स्ट्रल लेव्हल थिअरी ही कल्पना आहे की आपल्याकडे गोष्टी पाहण्याच्या 2 वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत. एक अमूर्त किंवा दूर मोड आणि एक ठोस किंवा जवळ मोड दृश्य.
बऱ्याच मोठ्या उद्दिष्टांमध्ये अगदी जवळची विसंगती असते, ज्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करणे कठीण होऊ शकते. वजन कमी करणे, निरोगी असणे आणि छान दिसणे सर्व अमूर्त आदर्श उद्दिष्टे आहेत. या दृष्टीने तुम्ही तुमच्या फिटनेस ध्येयाचा विचार करू शकता. तरीही जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता तेव्हा तुम्ही बहुतेक विचार करता की तुम्ही किती कठीण श्वास घेत आहात, तुमच्या चेहऱ्यावरून घाम येत आहे आणि ते तुम्हाला किती अस्वस्थ करते. कठीण प्रकल्प सुरू करणे आणि थांबवणे या दीर्घकालीन समस्या मानसिक स्थितीच्या या असंगततेवर अवलंबून असतात. ध्येयाची स्वप्ने पाहणारी व्यक्ती ती पूर्ण करणाऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळी असते आणि स्वतःच्या या दोन आवृत्त्यांमध्ये समन्वय साधणे कठीण असू शकते. आता पहा, शक्यता आपली मान चिकटून नका. म्हणजेच असे असू शकते की आपली महत्त्वाकांक्षेची मेहनत ही आपल्या पर्यावरणावर आधारित आहे. आपले अनेक पूर्वज अशा काळात जगले होते जेव्हा बाहेर उभे होते. सांस्कृतिक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन कृती केल्याने तुमची हत्या किंवा निर्वासन होऊ शकते. आमचे स्वभाव कृती करण्याचे फायदे शोधण्याचा प्रयत्न करत असतील. जर त्या सुरुवातीच्या उपक्रमांना शिक्षा झाली तर शांततेने माघार घेण्यास तयार असेल. यामुळे प्रेरणांचा एक सिद्धांत तयार होऊ शकतो जो म्हणतो तुमच्या संस्कृतीत तुम्हाला जे काही करण्याची आवश्यकता आहे ते करा आणि विविध प्रकारच्या कृतींमध्ये मोठ्या प्रमाणात बक्षिसे न मिळाल्यास त्यांना जोरदारपणे प्रवृत्त केले जाते. हे देखील स्पष्ट करू शकते की निष्क्रियता जीवनाच्या काही क्षेत्रांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करणे का दिसत आहे, परंतु इतर नाही. वेळेवर काम करण्यासाठी दर्शविणे. दुसऱ्या बाबतीत एक मजबूत सांस्कृतिक अपेक्षा आहे की प्रत्येकाने काम करण्यासाठी वेळेवर दर्शविणे आवश्यक आहे. तर कंपनी सुरू न केल्याबद्दल कोणीही तुम्हाला दोष देणार नाही. आमची आंतरिक धडपड ही आमची बेशुद्ध मने असू शकतात ज्यासाठी आम्ही सर्वोत्तम अनुकूल आहोत. आमच्या महत्त्वाकांक्षा आणि वातावरणातील अभिप्रायाच्या आधारे कृती करण्याची एकूण प्रवृत्ती समायोजित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शक्यता आम्ही खूप अदूरदर्शी आहोत. म्हणजे काय तर आपले आधुनिक वातावरण जे शांततापूर्ण, स्थिर आहे आणि दीर्घकालीन कौशल्ये आणि संसाधने संयोजित करण्यास अनुमती देते, ते आपण टिकून राहण्यासाठी विकसित केलेल्या वातावरणापेक्षा अगदी वेगळे आहे. विशेषतः भविष्यातील दीर्घकालीन बक्षिसे विरुद्ध येथे आणि आता समाधानासाठी मानव विसंगत वेळ प्राधान्य प्रदर्शित करतात. येथे आणि आता ऊर्जा वाया जाऊ नये म्हणून विलंब करणे ही विलंबाची युक्ती असू शकते. जरी तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही भविष्यात अधिक कठोर परिश्रम करू शकता. संसाधने जमा करण्याची क्षमता न्यूलिथिक क्रांतीनंतर सुरू झाली, जिथे धान्य शेतीने काहींना बचत आणि चोरी करण्याची परवानगी दिली आणि जिथे दीर्घकालीन नियोजनामुळे प्रत्यक्षात उत्क्रांतीवादी यश मिळू शकते. आमच्या जन्मजात मानसशास्त्रात प्रभावीपणे सुधारणा करण्यासाठी हे कदाचित खूप कमी वेळ असेल, परंतु यामुळे आम्हाला सांस्कृतिक संस्था तयार करण्याची परवानगी मिळाली असेल ज्या आमच्या विशिष्ट अदूरदर्शीपणाला विरोध करतात. पुन्हा एकदा जेव्हा आपण मजबूत सांस्कृतिक दबावाशिवाय क्रियाकलापांचा सामना करत असतो तेव्हा निष्क्रियता सर्वात जास्त प्रचलित असते. हे सूचित करू शकते की आपल्या निष्क्रियतेचे अंतर आपल्या पूर्वजांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकल्यामुळे आहे. कृती करताना आम्ही कसे चांगले होऊ शकतो तर हा विषय कृती करण्यासाठी आपल्याला संघर्ष का करावा लागतो आणि आपण त्यात सुधारणा कशी करू शकतो हा विषय मला आकर्षित करतो. दोन्ही कारण ते पृष्ठभागावर खूप सोपे दिसते, फक्त ते करा, परंतु खाली इतके क्लिष्ट आहे. जेव्हा फक्त ते करा कार्य करत नाही तेव्हा तुम्ही काय कराल. या समस्येसाठी पारंपरिक दृष्टिकोन अनेकदा मानवी इच्छेवर एकच गोष्ट म्हणून केंद्रित आहे, पण वास्तविकता अशी आहे की आपली मनही जाणीवपूर्वक आणि बेशुद्ध अशा अनेक वेगवेगळ्या एकात्मिक नियंत्रण यंत्रणांसह अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. कृती करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने नेण्यासाठी तुमच्या जागरूक मनाला फक्त नवीन इनपुट्स असणं आवश्यक नाही, परंतु त्या नजांना तुमच्याकडे असलेल्या इतर सर्व नियंत्रण प्रणालीमध्ये अनुवादित करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला त्या दिशेने जावे लागेल. तर मित्रांनो,
निष्क्रियतेचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या सर्वांचे मूळ स्पष्टीकरण समान आहे का? नैराश्य किंवा चिंतेचा सामना करणाऱ्या लोकांना नैदानिक अडचणींपासून दैनंदिन निष्क्रियता काय वेगळे करते? घसरगुंडी आणि टाळण्याच्या या केवळ अत्यंत आवृत्त्या आहेत ज्यांना आपण सर्वजण तोंड देत आहोत की त्या स्वतंत्र यंत्रणा आहेत? कमीत कमी प्रयत्नांसाठी दीर्घकालीन कृती समायोजित करण्यासाठी सिस्टममधील कोणते मुद्दे सर्वात लवचिक आहेत? जसे जसे मी अधिक जाणून घेतो तसे तसे मी तुमच्यासोबत सामायिक करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करणारच आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण काय शिकणार? तर आपण जे काही ठरवतो, जे काही करण्याचे ठरवतो ते आपण नियोजित कालावधीत जसे पाहिजे तसे केले पाहिजे आणि ते न करण्यासाठीचे काय अडथळे असतात हे आपण या व्हिडिओत पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.